नमस्कार. आज आपण खिमा पाव कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत. शक्यतो कढईमध्ये खिमा बनवायला खूप वेळ लागतो, तर या रेसिपीमध्ये आपण कुकरचा सुद्धा वापर करून झटपट असं खिमा कसा तयार करायचा ते पाहून घेणार आहोत. रेसिपी करतेवेळी मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग झणझणीत आणि तर्रीदार असा खिमा बनवायला घेऊयात. सर्वात प्रथम आपण खिमा शिजवून घेऊयात. तर इकडे मी खिमा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे. आता इकडे पहिली टिप म्हणजे खिमा धुताना चाळणीचा वापर करा, जेणेकरून खिमामध्ये असलेले जास्तीचं पाणी व्यवस्थित निथळलं जाईल. आता हे खिमा आपण कुकरमध्ये घालून घेऊया. त्यानंतर केलेली हिरवी पेस्ट घालूया. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट तयार केलेली आहे. तर इकडे अंदाजे 300 ते 400 ग्राम खिमासाठी आपल्याला 2 चमचे दही घालायची आहे. आता दुसरी टिप, दही घातल्याने खिमाचं टेक्स्चर अगदी मऊ आणि रसाळ होऊन जातं. त्यानंतर त्यामध्ये हळद घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिसळून घेऊया. आता हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. आता तिसरी टिप म्हणजे तुम्ही जितका वेळ खिमा मॅरिनेट करायला ठेवाल तितकंच ते दही आणि इतर मसाल्यांच्या स्वादामध्ये मुरून जाईल. आता अर्ध्या तासानंतर झाकण लावून खिम्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, खिमा कुकरमध्ये शिजवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. आता कुकर थंड झाल्यावरती आपण उघडून पाहूयात. हे बघा, आपण खिमा शिजवताना अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता, तर आपण दही घातल्यामुळे या खिमाला पाणी सुटलेलं आहे. आता आपण साहित्याकडे वळूया. 400 ग्राम खिमासाठी आपल्याला लागणारे 3 ते 4 मोठे कांदे बारीक चिरलेले, 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धी वाटी मटार, 1 मोठा चमचा मिरची पावडर, 2 मोठे चमचे गरम मसाला पावडर, 2 चमचे धणेपूड आणि अख्खा खडा मसाला. त्यामध्ये आहे 1 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 मसाला वेलची आणि 4 लवंगा आणि गरजेनुसार तेल. हे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता एका कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घेऊया. तेल तापल्यावर सर्वात प्रथम आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटं परतून बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या. आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोड्या वेळाने कांद्याला सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. आता आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत मॅश करून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपल्याला थोडं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता टोमॅटो व्यवस्थितपणे मऊ झालेले आहे. आता गॅस बारीक करून मिरची पावडर घालून घेऊया. त्यानंतर धनेपूड घालून घेऊया. आता हे सर्व मसाले व्यवस्थितपणे मिसळून घेऊया. मसाले व्यवस्थित परतून झाल्यावरती आपण यात शिजवलेले खिमा घालून घेऊया. आता गॅस मोठा करून आपल्याला हा खिमा सतत परतत राहायचा आहे. टिप नंबर 4, या स्टेजला गॅस मोठा करून खिमामधलं सर्व पाणी आपल्याला आटवायचे आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर खिमा चवीला पानसट होऊन जातो. म्हणूनच सतत परतत आणि मॅश करत आपल्याला खिमामधलं सर्व पाणी आटवायचं आहे. थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता खिमामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि खिमा मोकळा देखील झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आच मध्यम करून आपल्याला यामध्ये मटार घालायचे आहे. त्यानंतर गरम मसाला पावडर घालून घेऊया. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. आता यानंतर अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेऊया. लक्षात ठेवा, पूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. 1-2 मिनिटं मिसळून झाकण लावून मटार शिजेपर्यंत वाट बघूया.
आता 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वाटाणे शिजले आहेत आणि मिश्रणाला तरी देखील आलेली आहे. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व करायला घेऊया. टिप नंबर 5, किमा विकत घेते वेळी शक्यतो मांडीकडचा भाग विकत घ्यावा. त्याची चव अप्रतिम लागते. तर तुम्ही बघू शकता इकडे झणझणीत आणि तर्रीदार असा मटन किमा तयार झालेला आहे आणि मोकळा देखील झालेला आहे. आणि हा किमा पावासोबत सर्व करा. तुम्ही प्लेन पाव किंवा मस्का लावून देखील सर्व करू शकता.